आता हा जो काय वरचा पार्ट आहे ह्याला आपण सगळ्यांना नर्व्ह म्हणतो. इसोफॅगसच्या सर्वात टोकाचा भाग आहे, इसोफॅगसच्या खाली आहे. इसोफॅगसच्या खाली डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. इसोफॅगसच्या खाली ही सब इसोफेजियल गँगलिया आहे, याला सब इसोफेजियल गँगलिया म्हणतात. आणि इसोफॅगसच्या डोक्यावर, इसोफॅगसच्या वर ही सुप्रा आहे, म्हणजे सुप्रा टू सब याला मध्ये जोडणारी जी आहे ना ती सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह आहे. याला सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह म्हणतात, याला सुप्रा म्हणतात, याला सब म्हणतात. म्हणजे थोडक्यात फक्त इसोफॅगसचा पार्ट हा एनसर्कल केलेला असतो, गुंडाळलेला असतो. कोणी गुंडाळलेला असतो? नर्व्ह रिंगने. आणि नंतर ही खाली आल्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक बरोबर म्हणजे एलिमेंटरी कॅनलच्या खालनं बरोबर रन होते. एलिमेंटरी कॅनल वर असते, खाली नर्व्ह कॉर्ड असते. फक्त जेव्हा ती पहिलं सेगमेंट जे येतं म्हणजे सुप्रा येतो, ते सुप्राच्या नंतर कमी सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह आहेत, हे कनेक्टिव्ह वर येतात आणि ते सुप्रा इसोफेजियलला कनेक्ट होतात. सो थोडक्यात नर्वस सिस्टम ऑफ कॉकरोच शो टू पार्ट्स. वन इज कॉल्ड नर्व्ह रिंग अँड सेकंड वन इज नर्व्ह कॉर्ड. नर्व्ह रिंग ही 3 पार्टने बनलेली आहे. सुप्रा इसोफेजियल गँगलिया विच इज ऑल्सो कॉल्ड ब्रेन ऑफ कॉकरोच, त्याला आपण कॉकरोचचं ब्रेन म्हणतो. सेकंड जो पार्ट आहे तो सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह म्हणजे सुप्रा आणि सबला जोडणारी नर्व, पेअर ऑफ नर्व. आणि तिसरं आहे ते सब इसोफेजियल गँगलिया. सुप्रा म्हणजे अबाव, सुप्रा इसोफॅगस म्हणजे इसोफॅगसच्या वर. तुम्हाला माहिती आहे इसोफॅगस हेड रिजन मध्ये असतं. सो इसोफॅगसच्या वर आहे त्याला सुप्रा म्हणतात. सब म्हणजे इसोफॅगसच्या खाली आणि सुप्रा टू सब जोडणारे म्हणजे सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह. हे झाले तुमचं नर्व्ह रिंग. त्याच्यानंतर सब इसोफेजियल कनेक्टिव्ह, सब इसोफेजियल गँगलियन कडनं नर्व वेंट्रल नर्व कॉर्ड अराइज होते. ही वेंट्रल नर्व कॉर्ड अराइज होते आणि वेंट्रल नर्व कॉर्ड अराइज होऊन 9 गँगलियन तयार होतात. सो 1, 2, 3 हे थोरॅसिक रिजन मध्ये असतात, त्याला थोरॅसिक गँगलियन म्हणतात. आणि उरलेले जे आहेत 6 त्याला सगळ्याला ऍब्डॉमिनल रिजन मध्ये असतात, म्हणून त्याला ऍब्डॉमिनल गँगलियन म्हणतात. सो हे 6 ऍब्डॉमिनल गँगलियन आणि 3 थोरॅसिक गँगलियन. थोरॅसिक मध्ये हा पहिला प्रो आहे, हा दुसरा आहे मिसो आहे आणि तिसरा मेटा. प्रोथोरॅसिक गँगलियन, मिसोथोरॅसिक गँगलियन, मेटाथोरॅसिक गँगलियन. आणि हे जे सगळे आहेत ते ऍब्डॉमिनल गँगलियन आहेत. हे टोटल 6 ऍब्डॉमिनल गँगलियन आहेत. प्रत्येक ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये प्रत्येक ऍब्डॉमिनल गँगलिया असतात. each abdominal segment contain abdominal ganglia. म्हणजे प्रत्येक ऍब्डॉमिनल गँगलियन म्हणजे पहिल्या ऍब्डॉमिनल गँगलिया मध्ये, पहिल्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये 1 नंबरचा ऍब्डॉमिनल गँगलिया, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4, पाचव्यामध्ये 5, सहाव्यामध्ये मात्र नसतो. 6वा जो ऍब्डॉमिनल गँगलियन आहे तो मोठा असतो आणि तो 7व्या सेगमेंट मध्ये असतो. लक्षात घ्या, पहिले जे 6 सेगमेंट मध्ये 6 सेगमेंट मध्ये 6 ऍब्डॉमिनल गँगलियन आहेत आणि 6वा जो ऍब्डॉमिनल गँगलियन आहे, 6 नंबरचा जो ऍब्डॉमिनल गँगलियन आहे तो मोठा होऊन 7व्या सेगमेंट मध्ये असतो. सो हा वरचा पार्ट झाला सगळा नर्व कॉर्डचा, खालचा झाला सगळा वरचा झाला नर्व रिंगचा, खालचा सगळा झाला नर्व कॉर्डचा. नर्व कॉर्ड हे टोटल 9 गँगलियनने बनलेले आहेत. पहिले जे 3 गँगलियन आहेत त्याला थोरॅसिक गँगलियन म्हणतात आणि उरलेले 6 जे गँगलियन आहेत त्यांना सगळ्यांना ऍब्डॉमिनल गँगलियन म्हणतात. प्रत्येक गँगलियन हा प्रत्येक ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतो. 5 ऍब्डॉमिनल गँगलियन 5 रिस्पेक्टिव्ह ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतात. 6वा ऍब्डॉमिनल गँगलियन पण 6व्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असायला पाहिजे, पण तो 6व्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये नसतो. तो क्वाइट लार्ज असतो आणि तो 7व्या मध्ये असतो. सो 6th abdominal ganglia is situated in the 7th segment, 7th abdominal segment. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवा. परत सांगतो, वरचा जो पार्ट आहे तो नर्व रिंग आहे. याला नर्व रिंग म्हणतात. सो नर्वस सिस्टम ऑफ कॉकरोच, इस्पेशली सेंट्रल नर्वस सिस्टम ऑफ कॉकरोच मेड अप ऑफ नर्व रिंग अँड नर्व कॉर्ड. दिस इज नर्व रिंग अँड वेंट्रल नर्व कॉर्ड. नर्व रिंग 3 पार्टने बनली आहे. सुप्रा इसोफेजियल गँगलिया, सब इसोफेजियल गँगलिया, सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह म्हणजे कनेक्ट करणारे. सुप्रा म्हणजे अबाव, इसोफॅगसच्या वर हेड रिजन, हे सगळं हेड रिजन मध्येच आहे, पण एक इसोफॅगसच्या वर आहे आणि इसोफॅगसच्या खाली आहे. सो सुप्रा अबाव द इसोफॅगस, सब बिलो द इसोफॅगस. सुप्रा टू सब कनेक्ट करणारी सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह आहे. हे आपण डिटेल मध्ये आता पुढे बघायचं.
त्याच्यानंतर ही जी दिसते सब इसोफेजियल गँग्लिया मधनं कंटिन्यू झालेली वेंट्रल नर्व कॉर्ड जी गँग्लिओनेटेड टाइप आहे, बरोबर. इट रन अलॉंग विथ द एलिमेंटरी कॅनल. सो देर आर टोटल 9 पेयर्स ऑफ गँग्लिया. 9 पेयर्स आहेत गँग्लिओचे. पहिले जे 3 पेयर्स आहेत हे थोरॅसिक रिजन मध्ये आहेत आणि ते मोठे आहेत म्हणून त्यांना म्हणतात प्रोथोरॅसिक, मिसोथोरॅसिक, मेटाथोरॅसिक. उरलेले जे सगळे आहेत म्हणजे किती 6 जे आहेत त्यांना ऍब्डॉमिनल गँग्लियन म्हणतात. प्रत्येक ऍब्डॉमिनल गँग्लिया हा त्याच्या रिस्पेक्टिव्ह ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतो. पहिले 5 ऍब्डॉमिनल गँग्लिया त्याच्या रिस्पेक्टिव्ह ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतात. तर 6 नंबरचा जो ऍब्डॉमिनल गँग्लिया आहे, 6 नंबरचा जो ऍब्डॉमिनल गँग्लिया आहे तो खरा असायला पाहिजे होता 6व्या सेगमेंट मध्ये, 6व्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असायला पाहिजे होता, पण तो 6व्या मध्ये नसतो, तो असतो 7व्या मध्ये. तो क्वाईट लार्ज असतो. सगळ्या ऍब्डॉमिनल गँग्लियांपैकी 6वा ऍब्डॉमिनल गँग्लिया हा मोठा आहे. सो इथं आपण आता हा डायग्राम बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याचे 2 डायग्राम आहेत. आपण पहिला मी एक मिनिट, हा डायग्रामॅटिक काढलेला डायग्राम बघा. हा आहे ब्रेन, बरोबर ना. या वरच्या सगळ्या पार्टला नर्व्हिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये सुप्रा आहे, सब आहे आणि सर्कम आहे आणि हे सगळे गँग्लियन आहेत. हे सगळे गँग्लियन. लास्टचा गँग्लियन त्याला टर्मिनल गँग्लियन म्हणतात किंवा लास्ट ऍब्डॉमिनल गँग्लियन जो मोठा आहे त्याला 6वा ऍब्डॉमिनल गँग्लियन म्हणतात. इकडे येऊयात आपण. बघा हा सगळा आहे तो नर्व्हिंग आहे. नर्व्हिंग मध्ये हे जे मोठे पार्ट दिसत आहेत त्याला सुप्रा म्हणतात, खालचा जो पार्ट आहे सब म्हणतात आणि सुप्रा टू सब जोडणारे सर्कमिसोफेजियल कनेक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यानंतर ही सगळी नर्व कॉर्ड आहे. या नर्व ज्याला वेंट्रल नर्व कॉर्ड म्हणतो. वेंट्रल नर्व कॉर्ड मध्ये पहिले जी 3 आहेत 1, 2 आणि 3 याला म्हणतात प्रोथोरॅसिक, मिसोथोरॅसिक आणि मेटाथोरॅसिक. प्रो म्हणजे पहिला, पुढचा, मधला आणि शेवटचा. ओके, हे थोरॅसिक रिजन मध्ये आहे. उरलेले जे इथपासनं म्हणजे ही लाईन मारली बघा, हिच्यापासून सगळे जे खाली होतात दीज आर ऍब्डॉमिनल गँग्लियन. सो हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे. हे प्रत्येक 5 ऍब्डॉमिनल गँग्लिया हे ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये आहेत. तर 6वा जो आहे हा सर्वात मोठा आहे बघा. ओके, 6वा जो आहे तो सर्वात मोठा आहे. क्लिअर. आणि तो 7व्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतो. हा 6वा आहे, सर्वात मोठ्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतो. क्लिअर. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे. लेबलिंग चुकलंय त्यांच्याकडे. हा 1 नंबर आहे. फर्स्ट ऍब्डॉमिनल गँग्लिया. हा त्यांचा सेकंड ऍब्डॉमिनल गँग्लिया, हा सेकंड ऍब्डॉमिनल, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ. हे सेगमेंट दिलेत त्यांनी. हा पहिला सेगमेंट, हा दुसरा सेगमेंट, हा तिसरा सेगमेंट, चौथा सेगमेंट, 5वा, 6वा आणि 7वा. 7व्या सेगमेंट मध्ये 6th ऍब्डॉमिनल गँग्लिया. हे ऍब्डॉमिनल गँग्लियाचे नंबरिंग नाहीये, हे सेगमेंटचे नंबरिंग आहे. हा पहिला सेगमेंट, पहिला ऍब्डॉमिनल सेगमेंट, हा दुसरा ऍब्डॉमिनल सेगमेंट, हा तिसरा ऍब्डॉमिनल सेगमेंट. पहिल्या ऍब्डॉमिनल सेगमेंट मध्ये पहिला ऍब्डॉमिनल गँग्लिया, दुसऱ्यामध्ये दुसरा, तिसऱ्यामध्ये तिसरा, चौथ्यामध्ये चौथा, सॉरी तिसऱ्यामध्ये तिसरा, चौथ्यामध्ये चौथा, 5व्यामध्ये 5वा आणि मग 6वा जो आहे तो मोठा केला त्याने. सो हीच डायग्राम अजून आपण जास्त मोठी बघू शकतो. सो हे सगळे दिसत आहेत ते वेंट्रल नर्व कॉर्ड आहेत जे डबल असतात. बघा हा पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे इन्व्हर्टिब्रेट मध्ये आहेत. ते इन्व्हर्टिब्रेट मध्ये असलेले, सॉरी इन्व्हर्टिब्रेट म्हणजे नॉन कॉर्डेट, नॉन कॉर्डेट मध्ये असलेला वेंट्रल नर्व कॉर्ड आहे. हे डबल असतात. वेंट्रल, डबल अँड गँग्लिओनेटेड. डबल म्हणजे हे दोन बघा, असे दोन असतात. आपल्यामध्ये एकच टिब्युल लाईक टिब्युलर असतो, यांच्यामध्ये दोन असतात. हा एक, हे दोन असे. ओके, म्हणून त्याला डबल वेंट्रल असं म्हणतात. डबल वेंट्रल गँग्लिओनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आता आपण सिस्टीम बघूया. बघा, नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच इज वेंट्रल, सॉलिड अँड गँग्लिओनेटेड, मीन्स हॅविंग मेड अप ऑफ गँग्लियॉन. गँग्लियॉन नथिंग बट द मास ऑफ नर्व सेल्स. द नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच कन्सिस्ट ऑफ, ऍक्च्युअली 3 सिस्टीम मध्ये डिवाइड होते, पण तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीम दिलेला आहे. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. नाउ द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग, जे आता मी दाखवलं ते, अँड वेंट्रल नर्व कॉर्ड. खालचा जो पार्ट आहे तो सगळा नर्व कॉर्डचा आहे, वरचा जो पार्ट आहे तो नर्व रिंगचा आहे. सो नर्व रिंग अँड नर्व कॉर्ड. नर्व रिंग इज मेड अप ऑफ, नर्व रिंग इज मेड अप ऑफ 3 पार्ट. सुप्रा इसोफेजियल गँग्लिया. Supra means above the brain, that is called supraesophageal ganglia. Then circumesophageal connectives, मधला जो आहे तो सर्कम आणि खालचा आहे तो सब इसोफेजियल. सुप्रा टू सब, सुप्रा इसोफेजियल टू सब इसोफेजियल ला जोडणारा आहे तो सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह आहे.
नाव आपण जाऊया आता सुप्रा इसोफेजियल गँग्लियाकडे. A pair of supraesophageal, ज्याला दुसरं नाव आहे cerebral ganglia, is collectively known as brain. So supraesophageal ganglia is called as brain. It is situated above the esophagus in the head region. So brain is present in head above the esophagus and between the antennal base. जिकडनं अँटेना बाहेर पडतात त्याच्या बरोबर बेसला म्हणजे मध्ये. ओके, इन बिटवीन सॉरी, अँटेनाच्या बेसच्या दोघांच्या मध्ये हे ब्रेन असतो. नाव इच सेरिब्रल गँग्लिया आता दोन लोबने तयार झालाय. सुप्रा इसोफेजियल गँग्लिया हा दोन लोबने तयार झालाय. ओके, हे दोन लोबी प्रत्येक लोब 3 पार्टने बनलेला असतो. सो इच सेरिब्रल गँग्लियॉन, बघा हे दोन लोब आहेत. हा एक लोब आहे, हा एक लोब आहे. इकडे एक लोब काढला, इकडे एक लोब काढला. हा एक लोब आहे आणि हा एक. हा प्रत्येक लोब 3 गँग्लियॉनने बनलेला असतो. ओके, प्रत्येक लोब म्हणजे टोटल 6 झाले. क्लियर? So each lobe now each cerebral ganglion is formed by fusion of 3 small ganglia, namely protocerebrum, deutocerebrum and tritocerebrum. TRITO. प्रोटो म्हणजे पुढचा, ड्यूटो मधला आणि ट्रिटो म्हणजे मागचा. सो प्रत्येक सेरिब्रल गँग्लियॉन हा 3 गँग्लियाने बनलाय. कुठल्या कुठल्या? प्रोटोसेरेब्रम, deutocerebrum and tritocerebrum. So this is supraesophageal or cerebral ganglia, or we called as brain of cockroach. Second one is subesophageal ganglia. Subesophageal ganglia is situated, it is also a bilobe, small bilobe structure. आपण supraesophageal bilobe असतो. So subesophageal is also bilobe structure and it is present below the esophagus but in head region. हेड मध्ये esophagus आहे. हेड रिजन मध्ये इसोफॅगसच्या वर एक आणि इसोफॅगसच्या खाली असतो. इसोफॅगसच्या खाली त्याला सब इसोफेजियल गँग्लिया म्हणतात. सो सब इसोफेजियल गँग्लिया इज बायलोब प्रेझेंट बिलो द इसोफॅगस इन हेड. इट इज ऑल्सो फॉर्म बाय फ्युजन ऑफ 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. ह्याच्यासारखेच 3 फ्युजन गँग्लियाने बनलेला असतो. नाव तिसरा आहे तो सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह, म्हणजे सुप्रा टू सबला जोडणारा नर्व रिंग, नर्व कॉर्ड म्हणूया आपण त्याला. दॅट इज सुप्रा सर्कम इसोफेजियल कनेक्टिव्ह आर कनेक्टेड टू subesophageal ganglia by pair of lateral nerves called as circumesophageal connectives. म्हणजे सेरिब्रल गँग्लिया म्हणजे सुप्राइसोफेजियल गँग्लिया आणि सबइसोफेजियल गँग्लियाला कनेक्ट करणारं लॅटरल नर्व जे दोन असतात, लेफ्ट साइडला आणि राइट साइडला. दे आर कॉल्ड एज circumesophageal connectives. नाउ connectives arise from cerebral ganglia. ते सेरिब्रल म्हणजे सुप्राइसोफेजियल गँग्लिया मधून ते अराइज होतात. त्याच्यानंतर येते वेंट्रल नर्व कॉर्ड म्हणजे मागची. आता बघा, इट इज अ डबल वेंट्रल गँग्लियोनेटेड नर्व कॉर्ड. डबल कॉर्ड म्हणजे दोन बनलेले, वेंट्रल म्हणजे वेंट्रल साइडला अँड मेड अप ऑफ गँग्लियॉन. ओके, इट अराइज फ्रॉम सब इसोफेजियल गँग्लियॉन. सब इसोफेजियल गँग्लियॉन मधून कंटिन्यू होते, रन डाउनवर्ड और रन अलॉन्ग विथ द एलिमेंटरी कॅनाल. इट रन अलॉन्ग मिड वेंट्रल पोझिशन इन पेरिन्यूरल सायनस. आत्ताच आपण बघितलं सायनस. And consist of 9 segment paired ganglion. 9 segmental paired ganglion म्हणजे 9 paired ganglion असतात. First 3 pairs of segmental ganglia are large and they are known as thoracic ganglia. Okay, whereas the 6 pair of segmental ganglia are in abdomen and this 6 abdominal ganglia is largest and it is present in 7. सहावा जो आहे, 6th नंबरचा जो गँग्लियन ॲब्डॉमिनल गँग्लियन आहे तो लार्ज आहे and it is present in the 7th abdominal segment. जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. There is no ganglia in 6th segment. That is very important. हा ट्विस्ट क्वेश्चन विचारू शकता ना. 6व्या सेगमेंट मध्ये ॲब्डॉमिनल गँग्लियन नसतो. 6वा ॲब्डॉमिनल गँग्लियन हा 6वा ॲब्डॉमिनल गँग्लियन हा 7व्या ॲब्डॉमिनल सेगमेंट मध्ये असतो. सो 6वा रिकामी असतो ॲब्डॉमिनल गँग्लियन. क्लियर? सो दिस इज अबाउट नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच. आपण कॉकरोचची नर्वस सिस्टीम बघितली. आता आपण बघूया एक छोटासा पार्ट जो नर्वस सिस्टीमची सेन्स ऑर्गन बघूया. दॅट इज कॉल्ड एज कंपाऊंड आयज. नाउ द कंपाऊंड आयज आर द प्रेझेंट इन कॉकरोच situated on the dorsal surface of the head. Each one consists of about each eye made up of 2000 hexagonal ओमेंटिडिया. सिंगल वन इज ओमेंटिडियम. एक हेक्सागोनल म्हणजे काल तुम्हाला सांगितलं बघा मी,
मधमाशीचं पोळं कसं असतं, त्या पोळ्याला जे छोटे छोटे रिंग्स असतात ते हेक्झागोनल असतात. तसं हेक्झागोनल रिंग्सने 2000 हेक्झागोनल रिंग्सने मिळून कंपाऊंड आय तयार होतो. आणि ह्या प्रत्येक ओमेंटिडियम हा आय म्हणून काम करतो. म्हणजे प्रत्येक ओमेंटिडियम इमेज घ्यायचं काम करतो. सगळे ओमेंटिडियम मिळून एकत्र इमेज घेत नाही, प्रत्येक इंडिव्हिज्युअल ओमेंटिडियम इमेज कलेक्ट करतो. पण ईच ओमेंटिडियम इज लाईक ए सिम्पल आय. असंख्य ओमेंटिडियम एकत्र येऊन ओमेंटिडिया तयार होतो आणि तो कंपाऊंड आहे. ईच ओमेंटिडियम, प्रत्येक हेक्झागोनल जो पार्ट आहे, ईच ओमेंटिडियम इज लाईक ए सिम्पल आय फॉर्मिंग इमेज इंडिपेंडेंटली. सेपरेट इमेज तयार करतो. हेन्स with help of several ommatidia, असंख्य ओमेंटिडिया, ए कॉकरोच रिसीव्ह सेव्हरल इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणून त्याला भरपूर इमेज बघायला मिळतात. ओके, द कंपाऊंड आयज गिव्स मोझॅक और हेझी विजन, but the animal is able to detect even a slightest movement of the object. आणि म्हणून तो बारीक आणि बारीक हालचाल पण फाइंड आउट करू शकतो, ओळखू शकतो. दिस काइंड ऑफ विजन विथ मोर सेन्सिटिव्हिटी बट लेस रिझोल्युशन. त्याला इमेज क्लिअर मिळत नाही किंवा इमेज क्लिअर कळत नाही, पण सेन्स येतो, सेन्सिटिव्हिटी येते. बघा हे असं असतं. एक आईज दाखवलंय, त्याच्यामध्ये सगळे दिसतात नाही, छोटे छोटे दिसतात हे सगळे. हे पण एनलार्ज केलाय. हा हेक्झागोनल रिंग आहे. मधमाशांची पोळं कसं असतं, त्याच्यामध्ये हेक्झागोनल रिंग असतात, तसे हेक्झागोनल रिंग्स येतात. एक हेक्झागोनल रिंग मी मोठा केला. ओके, त्यामुळे हे असे दिसतात तुम्हाला, हे सगळे हे रिंग दिसतात सगळे. अँड दीज आर नथिंग बट सिंगल जे आहे त्याला ओमेंटिडियम असं म्हणतात. हे ओमेंटिडियम झाले, सगळे ओमेंटिडियम एकत्र येऊन ओमेंटिडिया तयार झाले. सो दिस इज अबाउट कंपाऊंड आयज. ह्याला कंपाऊंड आयज म्हणतात. हे विचारतात, कंपाऊंड आयज कन्सिस्ट ऑफ अबाउट डॅश हेक्झागोनल ओमेंटिडिया. हा एमसीक्यू ला क्वेश्चन विचारतात, हा हे लक्षात ठेवा. सो अबाउट 2000 ओमेंटिडिया, हेक्झागोनल ओमेंटिडिया. सो दिस इज अबाउट कंपाऊंड आयज विच इज वन ऑफ द सेन्स ऑर्गन. सो आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली, आपण नर्वस सिस्टीम बघितली. आता आपण जातोय रेस्पिरेटरी सिस्टीम कडे. ही एकदम सोपी आहे, याला ट्रकियल सिस्टीम म्हणतात. पहिले आपण समजून घेऊ. बघा मी असं काय तुम्हाला सांगितलेलं, वरचा पार्ट जो आहे कॉकरोचचा त्याला टर्गा म्हणतात, खालचा पार्ट आहे त्याला स्टर्ना म्हणतात. अपर पार्ट इज कॉल्ड टर्गा, लोअर पार्ट इज कॉल्ड स्टर्ना. टर्गा आणि स्टर्ना जिकडे लॅटरल साइडने जोडला जातो त्याला प्लुरा म्हणतात. आणि दोन प्लुराच्या मधलं जे ओपनिंग आहे दॅट इज कॉल्ड ॲज, त्या ओपनिंगला स्पायरॅकल्स असं म्हणतात. तर हे जे दिसतंय हे स्पायरॅकल्स आहे, बरोबर ना. या स्पायरॅकल्स मधनं एअर आत जाते, इनसाइड इन्सेक्ट इकडनं आत जातं. आत गेल्यानंतर हे ट्रकिया डिवाइड अँड रिडिवाइड होतात. डिवाइड अँड रिडिवाइड होऊन असंख्य ट्रक्युल्स फॉर्म करतात. ते ट्रकिया डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म मेनी ट्रक्युल्स, अँड दिस ट्रक्युल्स फॉर्म अराउंड दी ऑर्गन. त्याच्यामधनं एक्सचेंज ऑफ गॅसेस होतो. म्हणजे इकडनं ऑक्सिजन कंटेनिंग एअर आत जातो, इकडनं कार्बन डायऑक्साइड एअरच इकडनं बाहेर पडतो. सो दिस इज आउटसाइड, इकडनं आत जातं, इकडनंच बाहेर पडतो. हे जे ओपनिंग आहे हे एक सेगमेंट आहे टर्गाचं, प्लुराचं सेगमेंट. हे दुसरं प्लुराचं सेगमेंट आहे. आणि दोन सेगमेंटच्या मधला जो पार्ट आहे त्याला ओपनिंग आहे, त्याला म्हणतात स्पायरॅकल्स. सो अशी सिंपल सिस्टीम आहे. सो स्पायरॅकल्स, the respiratory system consists of a network of trachea that open through 10 pairs of small holes called as spiracles. 10 छोटे ओपनिंग्स असतात ज्याला स्पायरॅकल्स म्हणतात. प्रेझेंट ऑन द लॅटरल साइड ऑफ द बॉडी. प्रत्येक लॅटरल साइडला असतात. नाउ थिन ब्रांचिंग ट्यूब्स, ओके, कॅरी ऑक्सिजन फ्रॉम द एअर टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी. हे जे काय ट्रकिया आहे, हे ट्रकिया डिवाइड अँड रिडिवाइड होऊन ट्रक्युल्स तयार होतो. सो इकडनं एअर आत जातो. The opening of the spiracles is regulated by splinter. So obviously याला valve असतात, flap असतात. The exchange of gases takes place at the tracheoles by diffusion. Diffusion ने म्हणजे सिंपल डिफ्युजन ने एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं ऑर्गनच्या इथे. ओके, सो ही सिस्टीम आहे, ही जरा कॉम्प्लिकेटेड आहे, ही नसेल कळत तर सोडून द्या. हे सगळे स्पायरॅकल्स आहेत आणि या स्पायरॅकल्स मध्ये निघालेले सगळे ट्रकी आहेत. हे हार्टच्या, हे सगळे हार्ट असतं. सो हार्टच्या इकडे असलेले जे काय आहेत त्याला आपण वेंट्रल लॉन्जिट्युडनल ट्रकिया म्हणतो. आणि वेंट्रल लॉन्जिट्युडनल ट्रकिया मधनं हे सगळे ट्रान्सवर्स ट्रकिया बाहेर पडतात. ओके, सो दिस इज लॅटरल लॉन्जिट्युडनल ट्रंक आहे, ही सगळी दिसते तुम्ही. सो ही सगळी पूर्ण ट्रकियल सिस्टीम यातला एक ट्रक इकडे मोठा केलाय. क्लिअर, त्याच्यापेक्षा ही जास्त सोपी आहे, ही लक्षात ठेवा. त्याची डायग्राम तुम्हाला नाही आहे. सो ही झाली रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम येते. आता एक्सक्रिटरी सिस्टीम पण सिंपल आहे. तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असं बघितलेलं की मिडगट आणि हाइंडगट याच्यामध्ये देर आर 100 to 150 येलो कलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर. दे आर कॉल्ड ॲज माल्पिजियन ट्युब्युल्स.
सो हे माल्पीजन ट्युब्युल्स काय करतात, तर हिमोसिल मध्ये जे काय ब्लड आहे त्या ब्लड मधलं पाणी पाणी आणि नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट एक्स्ट्रॅक्ट करतात, म्हणजे ब्लड मधनं काढून घेतात आणि ते इलियम मध्ये टाकतात. सो इलियम मध्ये अनडायजेस्टेड फूड येणार, प्लस ब्लड मधलं एक्स्ट्रॅक्ट केलेलं स्पेशली युरिक ऍसिड वगैरे हे सगळं इलियम मधनं कोलॉन मध्ये जातं, कोलॉन मधनं रेक्टम मध्ये येऊन एनस मधनं बाहेर पडतं. So Malpighian tubules are main excretory organs of cockroach. They are attached to the alimentary canal between the midgut and hindgut. Midgut and hindgut च्या मध्ये असतात. They are thin yellow color. They are thin yellow color ectodermal thread like structure hanging freely in the hemosil. Hemosil मध्ये सर hang असतात ते. They are yellow color. They are about 150 in number. Okay. And each Malpighian tubule, त्यातला एक Malpighian tubule आपण बघितला तर each Malpighian tubule is internally lined with a single layer of glandular epithelial cells cells having microvilli. The distal portion is secretory, the मागचा portion secretory and proximal part is absorptive in function. पुढचा part आहे तो absorb करायचं काम करतो. Absorb काय, तर नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट हिमोलिम्फ मधले म्हणजे ब्लड मधलं. Okay, so extract water and nitrogenous waste from the hemosil and convert them into uric acid. Hemosil मधनं एक्स्ट्रॅक्ट करून नायट्रोजनस वेस्टचं कन्वर्जन युरिक ऍसिड मध्ये करतं, जे अल्टिमेटली इलियम मध्ये ओपन होतं. त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं लक्षात असेल तर तुम्हाला कळेल पटकन. As the cockroach excrete uric acid, it is called as uricotelic animal. तीन प्रकारचे अॅनिमल आपण बघितलेले, अमोनोटोलिक, युरियोटेलिक आणि युरिकोटेलिक. दिस इज युरिकोटेलिक. युरिकोटेलिक मीन्स दोज एनिमल विच एक्सक्रीट नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड. जे युरिक ऍसिड बाहेर टाकतात त्यांना युरिकोटेलिक म्हणतात, जे युरिया बाहेर टाकतात त्यांना युरोटेलिक असं म्हणतात, आणि जे अमोनिया बाहेर टाकतात त्याला अमोनोटेलिक म्हणतात. कॉक्रोच युरिक ऍसिड बाहेर टाकतो म्हणून त्याला म्हणजे एक्सक्रीट करतो, इट एक्सक्रीट युरिक ऍसिड अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज युरिकोटेलिक एनिमल. आणि म्हणून एक प्रकारचा उग्रवास येतो त्या कॉक्रोचला मारल्यानंतर. In addition, the fat bodies, nephrocytes, म्हणजे नेफ्रॉनचे सेल, माल्पिजियनचे सेल्स and uricose gland, ही एक ग्लँड मेल मध्येच असते. इन मेल कॉक्रोच ओनली ऑल्सो हेल्प्स इन एक्सक्रीशन. ह्या तीन ग्लँड सुद्धा एक्सक्रीशन साठी काम करतात, पण मेजर आहे ती म्हणजे माल्पिजियन ट्यूब्यूल. इन कॉक्रोच युरेट सेल्स, that is nephrocytes, associated with fat bodies, and cuticles are also believed to be excretory in function. Cuticle पण थोड्याफार प्रमाणात नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकलं जातं असं म्हणतात. नाउ द नेफ्रोसाइट्स आर सेल्स प्रेझेंट अलॉंग दी फॅट बॉडीज. फॅट बॉडी बरोबर हे नेफ्रोसाइट्स असतात. और प्रेझेंट अलॉंग दी हार्ट अँड स्टोर नायट्रोजनस वेस्ट. यांच्यामध्ये सुद्धा नायट्रोजनस वेस्ट स्टोर केलं जातं. सो एक्सक्रेटेड प्रोडक्ट लॅटर आर रिमूव्ह इन दी हिमोसिल. म्हणजे फॅट बॉडी मधलं सुद्धा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट हे हिमोसिल मध्ये ह्या ग्लँड्स मधनं, दॅट इज युरेट सेल्स म्हणजे नेफ्रोसाइट मधनं काय केलं जातं, ब्लड हिमोसिल मध्ये टाकलं जातं, म्हणजे थोडक्यात ब्लड मध्ये टाकलं जातं आणि मग ते ब्लड मधनं माल्पिजियन बॉडी ऍब्सॉर्ब करतात, एक्स्ट्रॅक्ट करतात. सम नायट्रोजनस वेस्ट आर डिपॉझिटेड ऑन द क्युटिकल अँड एलिमिनेटेड ड्युरिंग मोल्टिंग. स्किन पण म्हणजे क्युटिकलचा पार्ट सुद्धा एक्सक्रीटिव्ह पार्ट म्हणून काम करतो. सो हा सुद्धा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट एलिमेंट करतं ज्यावेळेला यांच्यामध्ये मोल्टिंगची प्रोसेस होते. आपण पुढे बघणार काय होते ते. सो दिस इज अबाउट एक्सक्रीटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ह्याच्यानंतर पुढची येते लास्ट सिस्टीम, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये दोन येतं. पहिलं आपण बघूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. Okay, so first one is, these are the pair of over testes. So हे सगळे testes आहेत. These are the testes. This one is called as vas deferens, ज्याला आपण sperm duct म्हणतो actually. So this is vas deferens. त्याच्यानंतर दिसते ती ejaculatory duct. हे जो येलो रंगाचे दिसतात ते ejaculatory duct. हे सगळं दिसते ते seminal vesicle. आणि seminal vesicle च्या आत दोन ग्लँड्स आहेत. एकाला म्हणतात मशरूम शेप ग्लँड असते, त्याला फॅलिक ग्लँड म्हणतात. ओके, सी दिस इज फॅलिक ग्लँड. आता होतं कसं, टेस्टिस मधनं जे स्पर्म बाहेर पडतात हे स्पर्म समायनल वेसिकल मधनं वासा डिफरन्स मधनं समायकल वेसिकल मध्ये येतात. समायनल वेसिकल मधनं ते इजॅक्युलेटरी डक्ट मधनं बाहेर पडतात, या गोनॅपोफायसिस मधनं, या ओपनिंग मधनं बाहेर पडतात. आणि हे बाहेर पडलेले स्पर्म फिमेलच्या स्पर्मॅटिकामध्ये, आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत, तिच्या स्पर्मॅटिकामध्ये ते स्टोर्ड होतात
आणि तिकडे फर्टिलायझेशन होतं. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ टेस्टीज. सो दीज आर दी पेअर ऑफ टेस्टीज. ओके, पेअर ऑफ वास डिफरन्स. सो हे दोन वास डिफरन्स, पेअर ऑफ वास डिफरन्स. देन इजॅक्युलेटरी डक्ट, दिस इज इजॅक्युलेटरी डक्ट. देन समायनल वेसिकल, हे जे दिसते सगळं ते समायनल वेसिकल आहे. अँड वन मशरूम शेप ग्लँड इज देअर, सो दॅट इज कॉल्ड फॅलिक ग्लँड. सो इज फॅलिक ग्लँड. सो आपण प्रत्येक पार्ट बघूया. टेस्टीज, टेस्टीज आर दी पेअर ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, वन लाईंग ऑन इच लॅटरल साइड, म्हणजे दोन्ही बाजूला लॅटरल साइडने 4 ते 6, 4 to 6 ॲब्डॉमिनल सेगमेंट पर्यंत हे पेअर ऑफ टेस्टीज असतात. ओके, सो दे आर प्रेझेंट 4 to 6 ॲब्डॉमिनल सेगमेंट. दे प्रोड्यूस स्पर्म विच आर कॅरीड बाय वास डिफरन्शिया किंवा स्पर्म डग, हे ते कॅरी करतात स्पर्म. नाव वास डिफरन्स is a pair of thin tubular structure arising from the testes and opens into ejaculatory duct via or through seminal vesicle. Seminal vesicle मधनं duct vesicle via ejaculatory duct मध्ये open होते. Now they carry sperm to ejaculatory duct. इकडनं आलेले sperm via seminal vesicle मधनं ejaculatory duct मध्ये येतात. The ejaculatory duct open into male gonophore. Main gonophore is an opening which are situated ventral to anus. Anus च्या ventral side ला असतं. So हे मेल गोनॅफोर मधनं हे स्पर्म्स इकडनं बाहेर पडतात. नाव सो दिस इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही सगळी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम झाली. आता आपण फिमेल बघूया. नाही सॉरी, थोडा पार्ट राहिला. द कॅरेक्टरिस्टिक मशरूम शेप ग्लँड, दिस इज द मशरूम शेप ग्लँड इज प्रेझेंट इन 6 to 7th ॲब्डॉमिनल सेगमेंट. 6 to 7th ॲब्डॉमिनल सेगमेंट आहे बघा. ही मशरूम शेप ग्लँड आहे. ही मशरूम शेप ग्लँड आणि ही फॅलिक ग्लँड आहे. So 6 to 7th abdominal segment which function as a accessory reproductive glands. त्याला accessory reproductive glands असं म्हणतात because it secrete fluid which जे fluid spermला मॅच्युअर करायचं काम करतात किंवा spermला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं काम करतात. Okay, so external genitalia are represented by male gonapophysis or phallomeres. याला phallomeres असं म्हणतात. Okay, ज्याच्यामधनं कायटेनियस असिमेट्रिकल स्ट्रक्चर सराउंडिंग द मेल गोनोफोर, म्हणजे जिकडनं जे ओपनिंग आहे. ओके ना, गोनोफोर म्हणजे ओपनिंग. मेल गोनोफोर आहे. या गोनोफोरच्या त्याला द एक्सटर्नल जेनेटिलिया, म्हणजे मेल गोनोफोर रिप्रेझेंट करतं एक्सटर्नल जेनेटिलिया, म्हणजे एक्सटर्नल पार्ट ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. क्लिअर. त्याचं दुसरं नाव आहे फायलोमियर्स, जे कायटेनियस सराउंडिंग असतं. Surrounding the male gonophore ला सराउंड केलेला पार्ट. The sperms are stored in the seminal vesicle. Seminal vesicle मध्ये sperm स्टोर करतात and are glued together. Actually sperm जे येतात ना ते बंडल मध्ये बाहेर पडतात, म्हणजे they release in form of bundles and these bundles are called as spermatophore. हे MCQ ला विचारतात. So sperms एक बाहेर येत नाही. Sperms are stored in the seminal vesicle. समायनल वेसिकल मध्ये स्टोर केले जातात आणि इजॅक्युलेटरी डक्ट मधनं बाहेर पडतात. त्या इजॅक्युलेटरी डक्ट मधनं जे बाहेर पडतात ते इन द फॉर्म ऑफ और डिस्चार्ज इन द फॉर्म ऑफ बंडल्स. दे आर कॉल्ड ॲज स्पर्मॅटोफोर्स. ओके, सो इन द फॉर्म ऑफ बंडल दे आर डिस्चार्ज ड्युरिंग कॉप्युलेशन. जेव्हा मेल आणि फिमेल फ्रॉग एकत्र येतात त्याला कॉप्युलेशन म्हणतात. या कॉप्युलेशनच्या वेळेला हे स्पर्मॅटोफोर बंडल मधले स्पर्म बाहेर पडतात जे फिमेलच्या स्पर्मॅटिकामध्ये स्टोर होतात. So this is about male reproductive system. Now female reproductive system. Female reproductive system मध्ये बघा हे सगळे दिसतात ते दोन येलो रंगाचे ओव्हरीज आहेत. पण या ओव्हरी मध्ये हे कॉर्ड लाईक स्ट्रक्चर जे दिसत आहेत, दिस कॉर्ड लाईक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज ओव्हेरिओल्स. म्हणजे 7 to 8 ओव्हेरिओल्स मिळून एक ओव्हरी तयार होते. 7 to 8 ओव्हेरिओल्स मिळून एक ओव्हरी तयार होते आणि प्रत्येक ओव्हेरिओल वरती डेव्हलपिंग एग असतात. म्हणजे इथं जे एग असणार ते एकदम छोटा असणार. हळूहळू ते डेव्हलप होत इकडे मॅच्युअर्ड एग म्हणजे डेव्हलप झालेला एग असणार. सो असे प्रत्येक ओव्हेरिओल्स वरती डेव्हलपिंग एग असतात आणि असे 7 to 8 ओव्हेरिओल्स एका ओव्हरी मध्ये असतं किंवा एक ओव्हरी 7 to 8 ओव्हेरिओल्सने बनलेली असते. सो दीज आर दी पेअर ऑफ ओव्हरीज. दोन पेअर ऑफ ओव्हरीज एकत्र येतात. ओके, एकत्र, दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हिडक्ट. याला ओव्हिडक्ट म्हणतात. ओव्हिडक्ट ओपन होतो, दॅट इज कॉल्ड ॲज कॉमन ओव्हिडक्ट. हे ओव्हिडक्ट आहे. दिस वन ओव्हिडक्ट, सेकंड ओव्हिडक्ट. सो दीज आर दी पेअर ऑफ ओव्हिडक्ट. दोन पेअर ऑफ ओव्हिडक्ट एकत्र येऊन एक कॉमन ओव्हिडक्ट तयार होते. त्या कॉमन ओव्हिडक्टला
आयदर वजायना म्हणतात किंवा कॉमन ओव्हिडक्ट म्हणतात. आणि ह्या कॉमन ओव्हिडक्ट मध्ये हे स्पर्मॅथिका असतात. स्पर्मॅथिका हा असा आकार आहे. यातला हे बघा, ह्याला म्हणतात याला म्हणतात अँप्युला आणि ह्या पार्टला म्हणतात डायव्हर्टिक्युलम. सो जो अँप्युला रिजन आहे स्पर्मॅथिकाचा, या अँप्युलाच्या रिजन मध्ये इकडनं कॉप्युलेशनच्या वेळेला डिस्चार्ज केलेले स्पर्म जे स्पर्मॅटोफोर आहेत ते बंडल मध्ये इकडे कलेक्ट होतात. सो स्पर्मॅथिका, थिका याचा अर्थ बॅग और सॅक, वेअर द स्पर्म्स गेट स्टोर्ड. स्पर्म जिकडे स्टोर होतात त्याला स्पर्मॅथिका म्हणतात. या स्पर्मॅथिकामध्ये हे सगळे स्पर्म स्टोर होतात. कॉप्युलेशन मध्ये डिस्चार्ज केलेले स्पर्म जे बंडल मध्ये असतात ते स्पर्मॅथिका म्हणजे फिमेल जेनिटल ट्रॅक्ट मध्ये स्टोर होतात. दॅट इज स्पर्मॅथिका प्रेझेंट इन दी वजायना. त्याच्यानंतर हे जे काय दिसत आहेत ट्री सारखे असलेले जो काय पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज कोलॅटरल ग्लँड. एक कोलॅटरल ग्लँड लेदरी इकडनं एग बाहेर येतो. बाहेर येऊन एग इकडे येतात, फर्टिलाइज होतात. एक स्पर्म आणि एक फर्टिलाइज होतात आणि ते इकडनं बाहेर पडतात. ओके, पण बाहेर पडण्याच्या अगोदर ही कोलॅटरल ग्लँड आहे. ही कोलॅटरल ग्लँड एक डार्क ब्राऊन कलरची, लेदरी ब्राऊन कलरची सिक्रिशन तयार करते, ज्याच्यामुळे सॅक तयार होते. आणि या सॅक मध्ये हे फर्टिलाइज एग सगळे एकत्र येतात आणि 7 to 8 जे काय एग बाहेर पडतात त्याला ऊथिका असं म्हणतात. ओके, त्याला ऊथिका असं म्हणतात. हे सगळे ऊथिका इकडनं रिलीज होतात, ऊथिका इकडनं बाहेर पडतात आणि या ऊथिकाच्या आत 17 to 18 फर्टिलाइज एग असतात. 7 to 18 फर्टिलाइज एग असतात. सो दिस इज ओव्हरी. These are the pair of ovaries. These are the common oviduct. So oviduct into common oviduct. Common oviduct जो आहे तो कॉमन ओव्हिडक्ट मध्येच स्पर्मॅथिका आहे. स्पर्मॅथिका मध्ये बॅग और सॅक लाईक स्ट्रक्चर असेल, अँप्युला म्हणतात. त्याच्यामध्ये स्पर्म सगळे स्टोर होतात. त्याच्यानंतर ही जी काय दिसते या दोन ट्री लाईक अपीअरन्स असलेले कोलॅटरल ग्लँड आहे. या कोलॅटरल ग्लँड लेदरी डार्क ब्राऊन कलर लेदरी सबस्टन्स रिलीज करतात, जी एग केस तयार करतात. म्हणजे 18 to 19 एक फर्टिलाइज एग एका पेटीमध्ये बंद असतात, एका पेटीमध्ये बंद केलेले असतात. त्या पेटीला, त्या केसला एग केस असं म्हणतात किंवा ऊथिका असं म्हणतात. या ऊथिकामध्ये असंख्य फर्टिलाइज एग असतात. सो आपण हा डायग्राम बघूया. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ ovaries, oviduct, common oviduct or vagina and spermatheca. Now पहिला बघूया ovaries. Now ovaries are the female reproductive or system consist of two large ovaries lying. Okay. The female reproductive system consists of two large ovaries lying laterally in the second to sixth abdominal segment. जे आपण येलो रंगाचे बघितले ते बघा. Each ovary is formed by a group of 8 ovarian tubules. जे आपण आत लाईन बघितले ना, मी तुम्हाला सांगितले 7 to 8 tubules असतात. They are called as ovarioles and each containing a chain of developing egg. आणि प्रत्येक ओव्हेरीवरती डेव्हलपिंग एग असतात. So second part oviduct. Ovaries जिकडे एंड होते that is oviduct. So oviduct of each ovary unite a single median oviduct, also called as vagina, which opens into genital chamber, that is female organ of copulation. A pair of spermatheca is present in the sixth segment, 6व्या सेगमेंटला म्हणजे शेवट abdominal segmentच्या a open into genital chamber. So spermatheca presents in the sixth segmentला जिकडनं genital chamber open होते. The sperms are transferred to spermatophores. जे बंडल असतात स्पर्मचे, ज्याला आपण स्पर्मॅटोफोर म्हणतो, हे कॉप्युलेशनच्या वेळेला हे स्पर्म सगळे स्टोर होतात. Okay, a pair of spermatheca is present in the sixth segment which opens into genital chamber. The sperms are transferred to spermatophores. Their fertilized egg are encased म्हणजे त्याच्यावरती कोटिंग होतं in a capsule called as ootheca. म्हणजे थोडक्यात जे फर्टिलाइज एग असतात त्या फर्टिलाइज एग ज्याच्यामध्ये केसमध्ये असतात त्याला ऊथिका असं म्हणतात. ओके, आता ऊथिका म्हणजे नक्की काय, तर ही कोलॅटरल ग्लँडने तयार केलेले सिक्रेट केलेले सिक्रिशन आहे. द सिक्रिशन ऑफ कोलॅटरल ग्लँड्स form a capsule around them is called as ootheca, which is also called as egg case. Case म्हणजे पेटी ज्याच्यामध्ये एग आहेत त्याला ootheca असं म्हणतात. हे विचारतात ना ootheca आणि spermatophore. So ootheca is dark reddish to blackish brown capsule
about 8 mm long containing 14 to 16 fertilized egg. 14 to 16 मी चुकून 18 म्हणालो. 14 to 16 fertilized egg असतात in a rows. Uthika are dropped or glued at a suitable surface like cracks or crevices. म्हणजे खाच्यांमध्ये हे सगळे किंवा खड्ड्यात कोपऱ्यामध्ये असे उथिका ग्लू करून डिलिव्हर्ड केले जातात किंवा ड्रॉप केले जातात. ओके, ऑफ गुड ह्युमिडिटी नियर दी फूड सोर्स. जिकडे फूड सोर्स असेल, जिकडे ओलावा असेल, ह्युमिडिटी असेल, तिकडे डिस्चार्ज केले जातात. ऑन एन ॲव्हरेज ए फिमेल प्रोड्यूस 9 to 10 उथिका. जे एग केस आहे ते 9 ते 10 एग केस रिलीज करतात आणि प्रत्येक एक केस मध्ये 9 ते 10 उथिका बाहेर टाकतात आणि प्रत्येक उथिकामध्ये 14 to 16 फर्टिलाइज एग असतात. एक फर्टिलाइज असतात, लक्षात ठेवा. नाव उथिका इज अ डार्क रेडिश टू ब्लॅकिश ब्राउन कॅप्सूल अबाउट 3 that is 8 mm लॉंग. हेच मगाच आपण बघतोय, चुकून इकडे रिपीट झालंय. नाव आता हे एगचं डेव्हलपमेंट कसं होतं. सो द डेव्हलपमेंट ऑफ Planeta americana is a plurometabolous. Okay, that is there is a development through nymphal system. आता इथं गंमत बघा अशी आहे की ह्याच्यामध्ये ना एग मधनं डायरेक्ट हॅच होऊन जे बाहेर पडतं that is called as nymph, NYMPH. सो इट्स ए डायरेक्ट काय म्हणू त्याला आपण मेटामॉर्फोसिस आहे. म्हणजे एग मधनं डायरेक्ट तयार होतं त्याला निम्फ म्हणतात, जे एक्झॅक्टली ऍडल्ट सारखं दिसतं आणि म्हणून त्याला प्लुरोमेटाबोलस असं म्हणतात. हे एमसीक्यू ला विचारतात नीट मध्ये. सो त्याला प्लुरोमेटाबोलस असं म्हणतात बिकॉज देर इज अ निम्फल स्टेज. निम्फल स्टेज म्हणजे एक हॅच होऊन जे बाहेर पडतं दॅट इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ ऍडल्ट. ओनली थिंग इज दॅट द विंग ऍज वेल ऍज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, सेक्शुअल ऑर्गन डेव्हलप झालेले नसतात. ओके, सो डेव्हलपमेंट थ्रू निम्फल स्टेज. नाव द एम्ब्रियोनिक पिरियड वेरीज ऍज पर टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. यांची जी एम्ब्रियोनिक स्टेज आहे ही वेरीज असते डिपेंडिंग अपॉन ह्युमिडिटी अँड टेम्परेचर. ऍट 24 डिग्री सेंटीग्रेड ड्युरेशन इज अबाउट 58 days. हे एम्ब्रियोनिक पिरियड आहे त्यांचा 24 डिग्री सेंटीग्रेड असेल तर. and if it is 30 then duration period is 32 days. So different embryonic period hai depending upon the temperature and humidity. Now fertilized egg or nymph adult his stages hai. The nymph hook looks like the adult but far smaller and sexually immature. nymph जो exactly adult सारखा दिसतो पण तो small आणि आता सांगितलं तसं sexually immature असतो. After sufficient growth nymph undergoes molting and enters into next instar. The nymph look very much like adult. Nymph grow by molting. हे हा शुअर शॉट परीक्षेला प्रश्न विचारतात हा, किती मोल्ड करतो. सो nymph grow by molting about 30 times. 30 मोल्टिंग होतं त्याच्यात, 13 वेळा मोल्ट होतं टू रिच द अडल्ट फॉर्म. nymph पासून अडल्ट फॉर्म मध्ये यायला 30 टाइम्स मोल्टिंग केलं जातं. 30 मोल्डिंग होतं, जसं काट टाकतात ना साप तसं याच्यामध्ये हे मोल्टिंग होतं. ओके, त्याला मोल्टिंग म्हणतात. द नेक्स्ट टू लास्ट निम्फल स्टेज हॅज विंग पॅड बट ओनली अडल्ट कॉक्रोचेस हॅव्हिंग विंग. ओके, ए स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह मोल्ड्स. दोन सक्सेसिव्ह मोल्ड्सच्या मधली जी स्टेज आहे दॅट इज लास्ट निम्फल जे स्टेज आहे